कुठलीही इन्स्टिट्यूट तुम्हाला जर बोलत असेल की नाही आम्हाला 50% आता द्या, 50% ऑफर लेटर द्या, ती फेक आहे. कारण असं ऑफर लेटर तुम्हाला कितीही कंपनीचे, मी तुम्हाला पाहिजे असेल ना तर कुठल्याही कंपनीचे 4-5 ऑफर लेटर असे देतो, 5-5, 10-10 हजारमध्ये कोणी पण आता ऑफर लेटर देते. पण जॉईनिंगचं काय, जॉईनिंग झाल्यानंतर 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर हाकून दिलं पुन्हा काय. लक्षात ठेवा, पुण्यामध्ये इन्स्टिट्यूट खूप आहेत, पण तुमचं रॉंग डिसिजन 6 महिने वेस्ट करू शकतं. तुमचं एक डिसिजन तुमचं करिअर म्हणजे बरबाद पण करू शकतं आणि एक डिसिजन तुमचं करिअर सेट पण करू शकतं. हे सगळं तुमच्यावर आहे. इन्स्टिट्यूट चूज करणं खूप आहे, कारण एखाद्या जर आपण जर स्कॅम झाला किंवा आपल्याबरोबर असं काही झालं ना तर आपल्याला खूप जास्त इरिटेट होतं. हॅलो एव्हरीवन, खूप इम्पॉर्टंट टॉपिकवरती आज बोलणार आहे. पुण्यामध्ये इन्स्टिट्यूट बेस्ट कोणती आहे, फेक आणि रिअल ही कशी ओळखायची. आज आपल्याला जर जॉब पाहिजे असेल ना पुण्यामध्ये, तर सगळ्यात इम्पॉर्टंट आपण हे सर्च करतो की पुण्यामधली बेस्ट इन्स्टिट्यूट कोणती, आणि आपण विचारतो, खूप साऱ्या मुलांना विचारतो, खूप जे एक्सपिरियन्स लोक आहेत त्यांना विचारतो, आणि आपल्या व्हिडिओजमधून, व्हिडिओच्या कमेंट्सवरती पॅरेंट्स मला कॉल करतात की आमच्या मुलाला पुण्यामध्ये जॉब करायचा आहे, त्यासाठी इन्स्टिट्यूट कोणती, ट्रेनिंग सेंटर कोणतं मला सांगा. आणि मी कन्फ्यूज होतो. त्यानंतर मी स्टडी केला. मी खूप इन्स्टिट्यूटला व्हिजिट पण करून आलेलं आहे मागच्या 8 दिवसामध्ये. काही लोकांनी मला ओळखलं पण, आणि ते चांगलं पण वाटलं, पण त्यांचे रिव्ह्यू घेऊन मला ते पण वाटलं. मी कुठल्याही इन्स्टिट्यूटचं नाव घेणार नाही, पण व्हिडिओ एंडपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा, तुम्हालाच कळून जाईल की कुठली बेस्ट आहे, कुठली फेक आहे आणि कुठली तुम्हाला जॉईन करायचं आहे. सो पुण्यामध्ये जर जॉब करायचा असेल ना, सगळ्यात इम्पॉर्टंट की आपण काय करतो, ट्रेनिंग सेंटर सर्च करतो. तर आपल्याला एकच दिसतं, बेस्ट इन्स्टिट्यूट इन पुणे. सेकंड असतं 100% गॅरंटी, जॉब गॅरंटी. तर या दोन गोष्टी, आणि तुम्ही जेव्हा बघता, सर्च करता, तर तुम्हाला काय दिसतं, 100% प्लेसमेंटचे बोर्ड, ऑफर लेटरचे बोर्ड, AC किंवा चांगले ट्रेनिंग सेंटर्स, भरपूर गर्दी असलेले ट्रेनिंग सेंटर्स, फोटोज, व्हिडिओज तुम्हाला भेटतात इंस्टाग्राम वगैरे. मग तुम्हाला वाटतं की आपण ही इन्स्टिट्यूट जॉईन करणार. सेकंड पॉईंट आहे तुमचा, पुण्यामध्ये हजारो इन्स्टिट्यूट असे आहेत की त्या भरपूर, म्हणजे त्यांच्याकडे मुलं वगैरे भरपूर आहेत, पण त्या फेक आहेत. मुलांचे डाऊट्स काय असतात, मुलांचे डाऊट्स असतात की आम्हाला क्लास करायचा आहे, आम्हाला जॉब पाहिजे, हे दोनच असतात. मग त्यांना कन्वे केलं जातं की यस, 100% प्लेसमेंट गॅरंटी आहे, त्यानंतर तुम्हाला पूर्ण इंटरव्ह्यूची प्रोसेस आम्ही हँडल करणार, ऑफर लेटर देणार. काही जण तर बोलतं की म्हणजे समजा 50,000 फीज आहे, तुम्ही 25,000 आत्ता भरा आणि ऑफर लेटर भेटल्यानंतर 25,000 भरा. ही तर सगळ्यात मोठी स्कॅम आहे. हा पुण्यामधला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. मी तुम्हाला लिहून देतो. मी पण जेवढे ट्रेनिंग सेंटर व्हिजिट केलेत, त्यांचं पण हाच रोल मॉडेल आहे, हा बिझनेस मॉडेल आहे की तुम्ही आम्हाला ऑफर लेटर दिल्यानंतर 50% नंतर पैसे द्या. तर हा एक स्कॅम आहे. सो हा स्कॅम कसा आहे मी तुम्हाला ते नंतर व्हिडिओमध्ये सांगेलच. दुसरं आहे की मार्केटिंग. मार्केटिंग कसं करताना की आमचे 100 मुलं प्लेस झाले आहेत लास्टच्या बॅचमध्ये. आमचे TCS, टेक महिंद्रा, मोठ्या कंपनीचे, कॅपजेमिनी, कॉग्निझंट, अशा मोठ्या कंपनीचे काय करतात, ते नावं घेतात आणि सांगतात की आमचे स्टुडंट्स तिथे प्लेस झालेले आहेत. पहिली गोष्ट, हे खरं आहे का? दुसरी गोष्ट, तुम्ही त्याचा फीडबॅक घेतला आहे का? तिसरी गोष्ट, हे कोण सांगणार आहे? जिथं ते रिसेप्शनला बसतात, जे तुम्हाला अटेंड करतात ते सांगतात. तुम्हाला ट्रेनर तुमच्यासोबत नाही येत आहे, तुम्हाला कम्युनिकेट करत नाही किंवा काही नाही, तिथे सगळे सेल्सवाले लोक बसतात की जे एकदम तुम्हाला प्रॉपर कन्वे करता, आणि तुम्ही त्यांच्या जाळ्यात आपण अटकतो. आता यामध्ये काय होतं ना की खूप मुलं असे आहेत की त्यांना म्हणजे तुम्ही कितीही सांगा आम्हाला जॉब पाहिजे, आम्हाला हे पाहिजे, पण त्यामध्ये सगळ्यात एक इम्पॉर्टंट आहे की आपलं सगळ्यात जास्त चुकतं. आता तुम्ही म्हणाल की आपलं काय चुकतं. आपण कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये गेलो तर आपण काय मागतो, आमची फीज घ्या आणि आम्हाला जॉब द्या. मला एक सांगा, कुठलाही क्लासेस, कुठलीही इन्स्टिट्यूट तुम्हाला जॉब देऊ शकेल का? हे मला एक कुणी पण सांगा मला कमेंटमध्ये. आपण क्लासेस किंवा इन्स्टिट्यूट कशासाठी असते? मुलांनो, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला लर्निंगसाठी असते, तुम्हाला अपस्किलिंगसाठी असते, तुम्हाला इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करण्यासाठी असते, आणि त्यांना आपण पैसे देत नाही, फीस देत नाही का? कारण ते तुम्हाला नॉलेज देणार आहेत, तुम्हाला स्किल देणार आहेत. मग आपण त्यांच्यासोबत त्यांना जॉईन नाही करत. मग त्यांचा स्कॅम काय, त्यांचा रोल मॉडेल काय आहे? 100% जॉब गॅरंटी, तुम्ही आम्हाला फीस द्या, आम्ही तुम्हाला जॉब लावून देतो, ऑफर लेटर द्या. मग असे स्कॅम केल्यानंतर आपल्याला वाटतं की जॉब सिक्युरिटी आहे, आपण आपले फीस देऊ. 50,000, 20,000पासून तर 1,00,000पर्यंत पण ते फीस घेतात,
आणि सांगता की ऑफर लेटर तुम्हाला आम्ही घेऊन देणार किंवा इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन आम्ही तुमच्याकडून करून घ्यावा किंवा 5 मॉक इंटरव्ह्यू तुम्हाला देणार आणि फेक मॉक इंटरव्ह्यू घेऊन तुम्हाला ते हे करणार की येस आम्ही तुम्हाला 3 मॉक इंटरव्ह्यू दिले. मॉक इंटरव्ह्यूची ॲक्च्युलीमध्ये मॉक इंटरव्ह्यू घेतात पण ते सांगता कुठल्या तरी कंपनीला सांगता की 1000 घ्या आणि आमचे ह्या 2-3 राऊंड किंवा तुम्ही हे करा आणि सांगता मुलाला की तुम्ही टेक्निकलमध्ये प्रिपरेशन नाही केलं तुम्हाला अजून प्रिपेअर नाही तुम्ही जॉब रेडी नाही आहे तुम्ही. यामध्ये कोणाची चूक आहे? सो कुठलीही इन्स्टिट्यूट जर तुम्हाला 100% प्लेसमेंट मागत असेल तर ती फेक आहे. कुठलीही इन्स्टिट्यूट तुम्हाला जर बोलत असेल की नाही आम्हाला 50% आता द्या 50% ऑफर लेटर द्या ती फेक आहे. कारण असं ऑफर लेटर तुम्हाला कितीही कंपनीचे मी तुम्हाला पाहिजे असेल ना तर कुठल्याही कंपनीचे 4-5 ऑफर लेटर असे देतो 5-5, 10-10 हजारमध्ये कुणी पण आता ऑफर लेटर देते. पण जॉईनिंगचं काय? जॉईनिंग झाल्यानंतर 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर हाकलून दिलं तर पुन्हा काय? त्याचं कोण काय करणार आहे? ते पुन्हा म्हणणार तुम्ही परफॉर्मन्स नाही केला. पण त्यावेळेस काय? तर हा स्कॅम लीगल खूप मोठ्या ह्याच्यावरती चालू आहे. हे सगळ्यांना माहीत आहे बट कुणीच काही बोलत नाही. सगळे पैसा कमवत आहे आणि हे त्यांचं बिझनेस मॉडेल कंटिन्यू चालू आहे. स्टुडंटला असं वाटतं की अरे आपण जॉब रेडी नाही, आपलं प्रिपरेशन झाले, आपण घरी काय सांगणार त्या ह्याच्यावरूनच ते काय करता शांत बसता आणि परत मार्केटमध्ये अजून ऑफलाईन जॉब मार्केट करायला चालू करता. दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे की एखादा गॅप जर पडला, एखादा फ्रेशर गेला किंवा खूप काही स्टुडंट जर एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये गेले तर त्यांना इन्स्टिट्यूटवाले काय सांगता माहिती आहे की तुम्ही आमच्याकडे जॉईन करा, आम्ही तुम्हाला एक्सपिरियन्स लेटर देऊ, इंटरव्ह्यू देऊ, हे देऊ ते देऊ, तुम्हाला प्रोजेक्ट देऊ, हे सगळं करू. आणि त्यामध्येच काय होता ते मुलं फसतात. का फसतात? कारण त्यांना वाटतं आपला गॅप आहे. मग आपला हा गॅप फुलफिल कोण करतंय? इन्स्टिट्यूटवाले. अरे 100 लोकांना तेच प्रोजेक्ट, 100 लोकांना तेच इन्स्टिट्यूट, 100 लोकांना हे आणि कंपनीला काही कळत नाही का? अरे 2 ते 3 मुलं जरी जॉईन झाली एका कंपनीला किंवा इंटरव्ह्यू जर आला ना त्यांना डाऊट येतो, त्यांना लगेच होतो आणि बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनवाली टीम आहे ना खूप स्ट्रॉंग असते. त्यांना सगळं लगेच कळतं की अरे हा फेक एक्सपिरियन्सवाला आहे, ह्याने डॉक्युमेंट कुठून घेतलेत, कोणती इन्स्टिट्यूट आहे, ही कंपनी आहे का इन्स्टिट्यूट आहे, हे सगळं त्यांना सगळं समजतं. तर अशा गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. मग तुम्ही काय करता? इन्स्टिट्यूटमध्ये पैसे देता, मग ते तुम्हाला फीजचे वेगळे, एक्सपिरियन्सचे वेगळे, प्रोजेक्टचे वेगळे, इंटरव्ह्यूचे वेगळे, हे सगळ्या गोष्टी काय करतात त्या घेतात. या गोष्टी पूर्णपणे स्कॅम आहेत. या गोष्टीमध्ये खूप मुलं आत्तापर्यंत गेलेले आहेत. मी तुम्हाला एक रिअल एक्झाम्पल सांगतो. 70,000 भरून एका मुलांनी पुण्यामध्ये कोथरूडमध्ये, ते पण सांगतो तुम्हाला, जर इन्स्टिट्यूटचं नाव नाही सांगत मी, तुम्हाला जर समजा माहीत असेल तुम्ही ते करून घ्या. 70,000 रुपये भरून क्लास केला, जॉब इंटरव्ह्यू चांगला स्ट्रॉंग होता, फेक ऑफर लेटर देऊन त्याला बाकीचे पैसे घेतले आणि जॉब प्लेसमेंट काहीच नाही. त्यानंतर त्या इन्स्टिट्यूटचा संबंध नाही किंवा काही नाही, आल्यानंतर सांगितलं की तुम्हाला ऑफर लेटर दिलं, ही तुमची प्रोसेस आहे, कंपनी आणि तुम्ही ते बघून घ्या, आम्ही आमची प्रोसेस 100% केली आहे. मी ह्याला असं आपण स्कॅम नाही म्हणू शकत का? आणि मुलं काहीच करू शकत नाहीत. पोलिसांकडे गेले तर पोलीस पण रजिस्टर कंप्लेंट घेत नाहीत किंवा काही नाही. तर या गोष्टी पुण्यामध्ये खूप हाय लेवलला चालू आहेत. आता मी ॲट द एंड तुम्हाला मी हे सांगतो की बेस्ट इन्स्टिट्यूट कशी निवडायची पुण्यामध्ये जर तुम्हाला जॉईन करायचं असेल एखादी इन्स्टिट्यूट. तर नंबर 1, बॅचेस स्मॉल आहेत का? 1 to 1 इंट्रॅक्शन होतं आहे का? डाऊट क्लिअर सेक्शन आहेत का? नंबर 2, इंडस्ट्री एक्सपिरियन्स लोक आहेत का? इंडस्ट्री एक्सपिरियन्स लोकांचं खूप इम्पॉर्टंट आहे. आउटडेटेड सिलेबस किंवा आउटडेटेड ट्रेनर आहेत का तिथे, हे चेक करणं तुमचं काम आहे. कारण जर इंडस्ट्री एक्सपर्ट जर तिथं नसेल ना तर तुम्ही आउटडेटेड सिलेबस शिकणार आहात. इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहे हे त्यांना माहीत नाही आहे. तर ही एक सेकंड आहे. तुमचं थर्ड आहे तुमचं प्रॅक्टिकल थेरी. खूप लोक थेरीवरती लक्ष देतात. तुम्हाला प्रॅक्टिकल आणि प्लस प्रोजेक्ट पाहिजे. तुम्हाला फ्रेमवर्कवरती काम करायला पाहिजे. या गोष्टी तुम्हाला खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. मॉक इंटरव्ह्यूज आहेत का? जॉब रेडी तुम्ही करणार का? मॉक इंटरव्ह्यूज कधी कधी असतात. तुम्ही आम्हाला जॉब असिस्टन्स कधीपर्यंत देणार? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारून घ्यायच्या आहेत. ना की तुम्हाला 100% जॉब गॅरंटी, आम्हाला इंटरव्ह्यू आहे का, तुम्हाला हे आहे का, तर हे त्याला होच म्हणणार आणि आपल्याला तेच पाहिजे असतं. तर या सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत कुठल्याही इन्स्टिट्यूटमधून. लक्षात ठेवा, स्किल इम्पॉर्टंट, सर्टिफिकेट नाही. प्रॅक्टिकल इम्पॉर्टंट, थेरी नाही. प्रोजेक्ट इम्पॉर्टंट, थेरॉटिकल नाही. एफर्ट इम्पॉर्टंट, प्लेसमेंट नाही. ट्रेनर इम्पॉर्टंट, ब्रँड नाही. तर या गोष्टी खूप मॅटर करतात तुम्हाला तुमच्या जॉबमध्ये. मी अजून असे 5 क्वेश्चन काढलेले आहेत जे तुम्हाला तुमच्या इन्स्टिट्यूटला विचारायचं आहे जिथं तुम्ही जाणार आहे तिथं. ट्रेनर रिअल इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे का त्यांनी? सेकंड आहे लाईव्ह प्रोजेक्ट वरती काम देता का? थर्ड आहे मॉक इंटरव्ह्यूज किती घेता आणि कसे घेता आणि रिव्ह्यू कसा असणार? फोर्थ आहे प्लेसमेंट प्रोसेस तुमची कशी आहे, ती ट्रान्सपरंट आहे का?
फिफ्थ आहे तुमच्या प्रिव्हियस स्टुडंटचा जो रिअल फीडबॅक कसा आहे तो आम्हाला बघायला भेटेल का. तर या 5 क्वेश्चन जर तुम्ही विचारले तर ती जर प्रॉपर तुम्हाला आन्सर भेटले, तुम्ही सॅटिस्फाय असाल, तर तुम्ही कुठलीही इन्स्टिट्यूट जॉईन करू शकता. बॅचेस स्मॉल पाहिजेत, ट्रेनर एक्सपिरियन्स पाहिजेत, हे खूप इम्पॉर्टंट आहे. जॉब गॅरंटी कोणालाही मागू नका आणि 100% प्लेसमेंट कोणालाही बोलू नका. ते इन्स्टिट्यूटवाले तुम्हाला 100%च्या जॉबच्या नावाखाली तुमच्याकडून पैसे काढायचं ठरवणारच. लक्षात ठेवा, पुण्यामध्ये इन्स्टिट्यूट खूप आहेत, पण तुमचं रॉंग डिसिजन तुमचं 6 महिने वेस्ट करू शकतं. तुमचं एक डिसिजन तुमचं करिअर म्हणजे बरबाद पण करू शकतं आणि एक डिसिजन तुमचं करिअर सेट पण करू शकतं. हे सगळं तुमच्यावर आहे. इन्स्टिट्यूट चूज करणं खूप आहे, कारण एखाद्या जर आपण जर स्कॅम झाला किंवा आपल्याबरोबर असं काही झालं ना, तर आपल्याला खूप जास्त इरिटेट होतं. आपण जॉबला पण आपलं थोडं निगेटिव्ह माइंडसेट होऊन जातो. तर इन्स्टिट्यूट आणि क्लास फाइंड आउट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. अजून या व्यतिरिक्त जर तुमचे काही डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्यावरती पण डिस्कस करू, फाइंड आउट करू की कुठलं स्कॅम आहे, कुठलं रिअल आहे किंवा काय आहे. अशाच व्हॅल्युएबल व्हिडिओसाठी IT वाला देवला फॉलो करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. तुमच्या फ्रेंडला पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. थँक्यू सो मच. बाय बाय.